पुणे जिल्ह्यात भीमेच्या तीरावरील नदीकाठच्या शेतांना अनेक वर्षांपासून रासायनिक खतं आणि पाण्याचा अतिवापर केला जातोय। इथली बहुतांश शेती आज नापीक होऊ लागली आहे। दौंड तालुक्यातल्या हातवळण गावातही हीच समस्या शेतकऱ्यांना भेडसावतीये। पण या गावातल्या तरुण शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीवर हरितगृहातल्या फुलशेतीचा उपाय शोधलाय। नवनाथ दिवेकर, सुरेश गवळी, महेश दिवेकर आणि सोमनाथ गवळी या तरुणांनी एकत्र येऊन हरितगृहातली फुलशेती फुलवली आहे। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात जाणार आहोत। की आमच्याकडे भरपूर जुनी ऊसाची शेती आहे आणि त्या ऊसाच्या शेतीमुळे जमिनी आमच्या बऱ्यापैकी अशा नापीक व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे टनेज घटते। टनेज घटल्यामुळे आणि परत बाजारभाव बी पाहिजे असा त्या ऊसाला मिळत नसल्यामुळे या तरुण मित्रांनी आमच्या कृषी विभागाचे जे गाडगे साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली हे 4 शेड उभे केले आहेत। म्हणजे आणि तिघही उच्च शिक्षित आहेत, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे। आमच्या गावात असं ग्रॅज्युएशनचं प्रमाण बऱ्यापैकी आहे। त्यामुळं आमची जी तरुण मुलं आहेत हे मुद्दाम होऊन या शेतीकडे वळाली, कारण ऊसाची शेती परवडण्यास झाली। हातवळणचे सरपंच लक्ष्मणराव दिवेकर म्हणतायत ते अगदी खरंय। परिसरात सातत्यानं ऊसाची शेती होत असल्यानं ऊसाचं उत्पन्न घटलंय आणि अनिश्चित बाजारभाव असल्यानं शेतकरी शेतीपूरक व्यवसाय शोधू लागलेत। दौंड तालुक्यातल्या कडेठाण आणि हातवळण या भागातील जमिनीला भीमा नदीचं पाणी लाभलंय। तसंच खडकवासला कालव्याचंही पाणी काही शेतकऱ्यांनी घेतलंय। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या भागातले शेतकरी पारंपरिक पद्धतीनं ऊस, गहू, कडवळ आणि काही प्रमाणात भाजीपाल्याची पिकं घेत आहेत। भीमा नदी पात्रातून अनेक शेतकऱ्यांनी शेती पंप टाकून पाणी शेतीसाठी घेतलंय। सातत्यानं ऊसाचं पीक आणि त्यासाठी अतिरिक्त रासायनिक खतं आणि अतिरिक्त पाण्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणावर क्षारपड होऊन नापीक होऊ लागली आहे। त्यामुळे या भागातल्या 4 उच्च शिक्षित तरुणांनी हरितगृहातील कार्नेशनची फुलशेती करण्याचं धाडस केलंय। मी पूर्वी ऊसाची शेती करीत होतो। ऊसाच्या शेतीमध्ये टनेज घटल्यामुळे शेतीचा पोत खराब झाल्यामुळे हरितगृहाकडे वळलेलं आहे। तर सध्या मी हरितगृहाचं मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी, मंडलचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीला ट्रेनिंग घेतलं। तिथून पुढे आमचे वाघापूरचे दत्तात्रय कुंजीर, नामदेव कुंजीर यांचं मार्गदर्शन घेऊन बँक ऑफ महाराष्ट्राचं साधारण 13 लाखाचं लोन काढून हरितगृहाची उभारणी केली। उभारणी करीत असताना काही मार्गदर्शन दत्तात्रय कुंजीर, नामदेव कुंजीरने मला चांगल्यापैकी केलं। त्यानंतर कार्नेशनच का निवडलं तर कार्नेशनमध्ये इतर बाकीचे जरबेरा वगैरे त्या फुलाचा अभ्यास केल्यानंतर कार्नेशनमध्ये उत्पन्न आणि मार्जिन जास्त असल्या कारणामुळे कार्नेशनकडे वळालो। नवनाथ दिवेकर, सुरेश गवळी, महेश दिवेकर आणि सोमनाथ गवळी या तरुणांनी एकत्र येऊन एकीच्या माध्यमातून हे आव्हान पेललंय। 10 गुंठ्याचं पॉली हाऊस उभारण्यासाठी शेतकऱ्यांना 18 लाख रुपये खर्च येतो। त्यानुसार बँक ऑफ महाराष्ट्र या बँकनं 13 लाख रुपयांचं कर्ज दिलंय। तसंच त्यांना कृषी विभागाच्या वतीनं राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत 5 लाखांपर्यंत अनुदान मंजूर झालंय। पॉली हाऊस उभारणी सुरू असताना त्यांना गावातले काही शेतकरी हसले होते। मात्र पॉली हाऊस मधील कार्नेशनची फुल शेती आता जोरात सुरू झालीय। आतापर्यंत 2 लाख रुपयांचं उत्पादन 4 शेतकरी तरुणांना मिळालंय। पॉली हाऊस मधील शेतीमुळे घरातील लोकांसह परिसरातील महिला मजुरांना रोजगार उपलब्ध झालाय। चौघांचा ग्रुप केला, चौघांमध्ये पॉली हाऊस करायचा निर्णय घेतला। मग आम्ही हे केल्यानंतर आम्हाला महाराष्ट्र बँकेकडे आम्ही गेलो। तिथे विचारणा केल्यानंतर त्यांनी आम्हाला कर्ज द्यायची तयारी दाखवली। मी पारंपरिक ऊसाची शेती आणि दूध धंदा करत होतो, परंतु दूध धंद्यापासून पण उत्पन्न काही व्यवस्थित मिळत नव्हतं आणि आमचे दाजी नामदेव यशवंत कुंजीर आणि दत्तात्रय कुंजीर यांच्याकडं गेल्या वर्षी त्यांनी पॉली हाऊस केले, त्यांना पण उत्पन्न त्यांना चांगल्यापैकी भेटलं। त्यामुळं माझं सतत जाणं येणं असल्यामुळं त्यांनी मला यामध्ये सांगितलं की तू पॉली हाऊस कर, परंतु ह्याच्यामध्ये जवळजवळ आपण गुंतवणूक करायची म्हटलं तर 18 लाख रुपये एवढी गुंतवणूक येते आणि आपण सर्वसामान्य शेतकरी 18 लाख रुपये गुंतवणूक करू शकत नाही। त्यामुळे माझा पूर्णपणे धडा होत नव्हता की आपण यामध्ये करावं म्हणून, कारण जर यामध्ये जर फेल गेलं तर टोटल म्हणजे ह्याच्यापासून काय परत सुट्टीच नाही आपल्या शेतकऱ्यांना तरी। तर मग त्यांनी सांगितलं, त्यांनी माझ्या मनाचा धडा केला की बाबा तू कर, आम्ही आहे तुझ्या पाठीशी। मग टोटल मार्गदर्शन हे त्यांचं भेटलेलं आहे आपल्याला आणि त्यातून आम्ही मग लाल माती वगैरे सुरुवात केली पॉली हाऊसला। आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला तर अक्षरशः लोक हसायची की बाबा हे जर ह्यात जर नाही व्यवस्थित झालं तर जमीन वगैरे विकतील, म्हणजे हा आम्हाला म्हणजे पहिल्यापासून जर एक टोमणं। आणि त्यातूनच आम्ही एक हे घेतलं की बाबा आपण हे सक्सेस करून दाखवायचं कुठंतरी, किंवा लोकांना आपण दाखवून द्यायचं की आम्ही पण काहीतरी करू शकतोय। 2 महिन्यामध्ये साधारण मी 2 लाखाचं उत्पन्न घेतलेलं आहे। म्हणजे त्या दृष्टीनं मला कार्नेशन हरितगृहाची शेती बऱ्यापैकी वाटते। भविष्यात अजूनही शेड वाढवण्याच्या तयारीत आहे मी।
त्या दृष्टीनं मला तालुका कृषी अधिकारी गाडगे साहेब असतील, शिंदे साहेब असतील यांचं मार्गदर्शन मोलाचं लाभलं. त्यांनी अनुदानास देतो म्हणून मी हरितगृहाकडे वळलेलो आहे. त्यामुळं अनुदान मिळण्याची तयारीत आहे. कालच ते मला म्हणले की येईन एवढे 4-5 दिवसात अनुदान. हे क्षेत्र वळल्यामुळं आज असं की आज एक 4 लोकांच्यात का होईना लोक आज म्हणतात व्यवस्थित केलं आहे, तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं, याचं समाधान आणि ज्या ह्याने केलं त्यांचं मार्गदर्शन बहुमोल असं सहकार्य त्यांनी आम्हाला केलं आहे. पहिल्यापासून आमची लागण 11 जुलैला लागण झाली. त्याच्यानंतर थोडं असं वाटलं कठीण आहे, पण नंतरने वाटलं की याच्यातमध्ये ज्यावेळेस फुलं चालू झाली नोव्हेंबर-डिसेंबरच्या मध्यामध्ये चालू झाली, नंतर जरा मार्केटच्या हिशोबाने मार्केटचा चांगला असल्यामुळं असं वाटलं की आपण हे केलं, हे चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. चौघांच्याही पॉलीहाऊसमधील कार्नेशनची फुलं वाघापूरच्या कुंजीर बंधूंच्या मदतीनं मुंबईच्या बाजारपेठेमध्ये विक्रीला जाऊ लागले. या 4 तरुणांना पॉलीहाऊसमधील कार्नेशनची फुल शेती करण्यासाठी बारामती तालुक्यातल्या सोनगावच्या स्वाती शिंगाडे, वाघापूरचे नामदेव कुंजीर, दत्तात्रय कुंजीर यांच्यासह दौंड कृषी विभागाचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. मी सुरुवातीला आमच्या गावामध्ये 5-7 पॉलीहाऊस झाली होती. त्यानंतर मी स्वतः पॉलीहाऊस केल्यानंतर ही आमचे मेहुणे, मावसभाऊ वगैरे हे पाहुणे मंडळी सगळे काय करत होते, पारंपरिक शेती ऊसाची करत होती. ऊसाची शेती करता करता माझं स्वतःचं उत्पन्न चांगलं आल्यानंतर मी त्यांना या ग्रीन हाऊसकडं वळवलं. त्यानंतर ग्रीन हाऊसकडं वळवल्यानंतर माझं स्वतःचं उत्पन्न वार्षिक 11 ते 12 लाख रुपये खर्च वजा जाता झालं. त्यानंतर मग मी यांना स्वतः सांगून त्यांना भेटून परत ते आमचे पॉलीहाऊस पाहण्यासाठी येत होते. ते आल्यानंतर पाहिलं, त्यांना सगळं दाखवलं, समजून सांगितलं, उत्पन्न सांगितलं. त्यानंतर ते त्यांचं मन स्वतःचं वळवलं, त्या चौघांचं मन वळवलं. त्यापासून त्यांना बऱ्याचशा वेदना सोसाव्या लागल्या. त्यांना घरचा विरोध होता, घरच्यांनी सांगत होते की नको आपल्याला पॉलीहाऊस, परंतु मी त्यांना समजून सांगून मग पॉलीहाऊस त्यांनी केलं. तोळणगावचे 4 शेतकरी यांचे गवळी, भोसले आणि दिवेकर ह्या चौघांनी 4 पॉलीहाऊसेस केले आहेत. ते उच्च शिक्षित असून अत्यंत काटेकोरपणे पॉलीहाऊसची उभारणी केलेली असून त्यांचे अनुदान नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन खाली लवकरच त्यांना प्राप्त होईल. दिवसेंदिवस ग्रामीण भागात सुशिक्षित बेकारीचं प्रमाण वाढतंय, तर दुसरीकडे शेतीतली आव्हानं वाढतायत. अशा वेळी उच्च शिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावताना दमछाक झालाय. घरच्या शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगळं काहीतरी करण्यासाठी उपाययोजना करण्याची काळाची गरज आहे. गेल्या अनेक वर्षापासून नदीखाली बागायत असलेल्या अनेक जमिनी अतिरिक्त रसायन आणि अतिरिक्त पाण्याचा वापर यामुळे शारपट बनू लागल्यात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं आता उत्पादन सुद्धा घटलेलं आहे. यावरती उपाय म्हणून या भागातील 3 उच्च शिक्षित तरुणांनी आता पॉलीहाऊस सारखा प्रोजेक्ट उभा करून या भागातील शेतकऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. विजय मोरे, साम टीव्ही, कडेठाण, पुणे.